गमतीच्या रसिक बांधवांनो, आज या गावामध्ये, या गारला गावामध्ये होळीच्या या पंचमीला या खड्या गमतीचं इथं आयोजन केलं. त्या आयोजक आणि संयोजकांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करते. इथे बाहेर गावून आलेली पाहुणे मंडळी आणि गावातील सर्व वरिष्ठगण, पोलीस पाटील, सरपंच, तंटा मुक्ती अध्यक्षगण आणि सरपंच तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्यगण, माझे मायमावल्या बालमित्र आणि सर्व वरिष्ठगण असे सर्वांचे अभिनंदन व्यक्त करते. आवाज जरी थोडा कमी असला तरी चालेल, पण शिट्ट्या नका मारायला लावू. तर थोड्याशा वेळामध्ये माझा पार्टीचा परिचय करून देत आहे. राष्ट्रीय आझाद कला पथक निळा निशाण, राष्ट्रीय आझाद कला पथक निळा निशाण शाहिरा जयाताई बोरकर. शाहिरा जयाताई बोरकर आमचे सहशाहीर आहेत भास्करजी केळझरकर. आमचे ढोलक मास्तर आहेत आदेश भाऊ खडचे. आमचे बँजो मास्तर आहे आकाश भाऊ पडोडे. आणि आमचे डान्सर आहेत एक आशू आणि गौरव. आमचे नक्कलकार आहेत हेमराज भाऊ. आणि आमचे सूर मास्तर आहेत सोपानजी खडचे. आणि आमचे कोरसाजी युवराज बोरकर. असा हा आमचा संत या स्टेजवर तुमच्या गावामध्ये उपस्थित झालेला मायबाप हो. तर आमच्या बोलण्यातून, आमच्या कलेतून, आमच्या गायनातून, आमच्या साध्या करता या कलाकारांच्या एवढ्याही, कारण कार्य करत असताना मानवाच्या हातून चुका होत असतात. ज्यांच्या हातून चुका झाल्या नाही फक्त ते महामानवच होऊन गेले. म्हणून तुम्हाला सादर करत आहे की आमच्या हातून ज्या काही चुका घडल्या तर हा चुका तुम्ही आपल्या पदरी घ्याल, पण पदरी घेतल्यानंतर आमच्या निदर्शनास आणून द्यायला अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि मी माझ्या समोरच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. कारण अखिल या विश्वाला शांतीचा संदेश देणारे मानवाचे मार्गदर्शक शाक्यमुनी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्हा तुम्हाला आरक्षणाचा मुद्दा असा मोफत करून दिला असे आरक्षणाचे जनक शाहू महाराज. अरे ज्यांनी स्वतःचा बलावर स्वराज्य निर्माण केलं राजेजी राजे छत्रपती शिवाजी राजे. माय बाप हो, आम्हा तुम्हाला गावामध्ये ग्राम स्वच्छतेचं अभियान पटवून दिलं अशी मूर्ती, वैराग्य मूर्ती म्हणजे संत गाडगे महाराज. आणि ज्यांच्या आमच्या वाणीमधून आम्हाला संदेश मिळते उठार गड्यांना दिवस निघाला माझाचे राष्ट्र तुकडोजी महाराज. आणि या भारतभूमीवर संत महासंतांच्या विचारांना आणि महावीरांच्या विचारांना, जे आमच्या या भारतभूमीसाठी वीरांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, त्या वीरांना, संत महासंतांना आणि थोर राजमातांना, या सर्वांना, माझ्या गुरुजनांना, वडीलधाऱ्या माणसांना सर्वप्रथम तिवार अभिवादन करते. आणि मी माझ्या समोरच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. जय हिंद, जय भारत, जय निळा निशाण.
तव पाया करशील माझवरती छाया गा गाईन गुणगान तुझे दाही दिशात तुझीच कीर्ती दाही दिशात तुझीच कीर्ती दाही दिशात तुझीच कीर्ती जिकडे तिकडे तुझेच नाम घेती आणि साऱ्या जगात तुझीच करती गा स्तुती हे रंजले गांजले आई वडिलाच्या पुण्याईने जन्म घेऊन जन्म देणार पेक्षा तो ज्ञान देणारा महान आणि त्याच गुरुला समर्थ मी क्षणोक्षण ज्ञान रूपाने वस्तात परशुरामा सिंहासारखा मर्दानी बाणा नव्या पाजरास गोपी चंदाने फोडून पाना आणि शाही राजया गायन करते निळा निशाणा हस्ते जोडून या म्हणून माय बाप हो कारण या शाहीरच्या या रीतिरिवाजाप्रमाणे गणाचं पूजन केलं जाते माय बाप हो पण आपापल्या आराध्य देवतानुसार आपापल्या आराध्य देवताचं पूजन सुद्धा केलं जाते अनेक अनेक रूपामध्ये अनेक नामस्मरणामध्ये आम्ही कोणत्या ना कोणत्या देवाचं नामस्मरण करत असतो तर मी सुद्धा आपल्या आराध्य देवताचं तुमच्यासमोर पूजन सादर करत आहे का गणासाठी तर्ज घेतली आहे काय म्हणते मी धन्य माय बापा भीमा धन्य माय बापा भीमा धन्य माय बापा भीमा धन्य माय बापा भीमा तुफान वाऱ्यामध्ये मनुच्या माऱ्यामध्ये तुफान वाऱ्यामध्ये मनुच्या माऱ्यामध्ये अरे संगो पिले तू आमा धन्य माय बापा भीमा ए धन्य माय बापा भीमा धन्य माय बापा भीमा ए धन्य माय बापा भीमा संन्यासी थकले नकाच्या चुमडी वळल्या अरे जटा जमीन रगडल्या त्यांचा अंतच लागला नाही त्यांचा विचार म्हणजे गण आणि तोच माझा गण म्हणून माय बाप हो म्हणायचं आहे काय वंदिते मी आता तुला वंदिते मी आता तुला
वंदिते मी आता तुला, वंदिते मी आता तुला. चरणी ठेवून माता दिन दुबड्यांचा दाता, चरणी ठेवून माता दिन दुबड्यांचा दाता. अरे वाहून पुष्पाची माला, ए वंदितो मी आता तुला, ए वंदितो मी आता तुला, ए वंदितो मी आता तुला, ए वंदितो मी आता तुला. वंदितो मी आता तुला, चरणी ठेवून माता दिन दुबड्यांचा दाता आणि वाहुनी पुष्पाची मला. कारण कोणतंही कार्य कसं, कोणतंही कार्य का असो ना, त्या कार्याला आपण अगरबत्ती बुक्का आपण लावून आणि फूल बेल वाजवणे आपण त्या स्टेजची आपण आधी पूजापाठ करत असतो. आणि त्याच ठिकाणी या स्टेजवर सुद्धा आम्ही आपापल्या आराध्य देवतानुसार आपापल्या आराध्य देवाचं आम्ही पूजन करत असतो. म्हणून ऐकून घ्या. कारण अरे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव अशांना भेटायचा नाही रे, आणि देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. कसं काय? अरे आपल्या मनामध्ये राहील तर मनातून साध्य होईल, मनातच नाही तर वरवर दाखवल्यानं काय होईल? बरोबर की नाही? म्हणून तुम्हाला सांगते माय बाप हो, अरे या देहामध्ये जीव नाही आणि या जीवामध्ये देह नाही. देहाचे जर तुकडे तुकडे करून बघितले तर जीव दिसत नाही. आता जीव कसा दिसत नाही? आपण कोंबड्याचं मटण कापून आणलं तर तो जिवंत राहते का? नाही. म्हणून त्याचप्रमाणे माणसाने समजेर माणसाप्रमाणे चांगल्या प्रमाणे जर वागलं तर त्यांच्या वागणुकीमध्ये चांगले आधार निर्माण होतात आणि चांगली घडवणूक घडते. म्हणून एका समोर काय म्हणते मी, कैवारी तूच खरा जगी हो नाही धारा, कैवारी तूच खरा जगी हो नाही धारा. विदेचा आगर तू छाया होणारी नरा, विदेचा आगर तू छाया होणारी नरा. कैवारी तूच खरा जगी हो नाही तारा आणि विदेचा आगर तू छाया होणारी नरा. कारण माय बाप हो, अरे कालही ते चंद्र सूर्य तारे होते आणि आजही आहेत. कालही ते चंद्र सूर्य तारे होते आणि आजही आहेत. माय बाप हे आपलं जग अनित्य सुनित्य आहे. कारण या जगावर कोणाचं स्वामित्व नाही. आपलं जग एक परिवर्तनशील जग आहे. म्हणून तुम्हाला सांगत आहे काय, कैवारी तूच खरा जगी हो नाही तारा, कैवारी तूच खरा जगी हो नाही तारा. विदेचा आगर तू छाया होणारी नरा, विदेचा आगर तू छाया होणारी नरा. अनंत रूपी बरा सत्याचा मार्ग धरा,
त्याचा मार्ग धरा अरे श्रद्धेची गुंफून माला हे वंदितो मी आता तुला 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 विश्वामध्ये या जगामध्ये आज एक मोठा असा आमच्या समोर संकट उभा आहे. कसं अरे माय बाप घराच्या बाहेर आणि 10-15 हजारात विलायची कुत्र आमच्या घरात अशी कंडिशन आलेली आहे माय बाप हो. आता ती कंडिशन कशी आली आहे त्या सर्व महापुरुषांनी त्या वीरांनी आमच्या या भारत देशासाठी आमच्या तुमच्यासाठी जीवाचं बलिदान दिलं आणि त्या महापुरुषांनी आम्हा सर्वांना अंधारातून उजेडात आणण्याचं काम केलं. म्हणून त्या सर्व महापुरुषांसाठी म्हणायचं आहे. पण त्याच ठिकाणी महापुरुष अरे ज्यांनी जन्म दिला त्याला ठोकरेनं मारत आहेत आणि त्या कुत्र्यांना घरामध्ये आणत आहेत. म्हणून त्यांच्या विचार आधारित करते सांगत आहे. काय म्हणते मी विश्वाला उरुनी भविष्य ठरुनी विश्वाला उरुनी भविष्य ठरुनी संग पिले जीवनाला घास हा भरुनी संग पिले जीवनाला घास हा भरुनी तनाला मारुनी कल्याण करुनी तनाला मारुनी कल्याण करुनी तनाला मारुनी आणि कल्याण करुनी. कारण आम्हा तुम्हाला अरे विचारत नव्हतं कोणी. अरे कुंद्र्या मांजरांना पाणी प्यायची हुमा होती पण आम्हाला पाणी प्यायची सुद्धा उजागरी नव्हती. अरे कुत्र्या मांजरांना खायला मिळत होतं पण आम्हा तुम्हाला मिळत नव्हतं. पण त्या महापुरुषांनी महासंतांनी आम्हा तुम्हाला समानतेचा हक्क दिला आणि त्या अंधारातून आम्हाला उजेडात आणण्याचं त्या महापुरुषांनी काम केलं. आणि आमच्या या भारत देशासाठी त्या भगतसिंग चंद्रशेखर आझाद या वीरांनी आमच्या या भारत देशासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं. म्हणून त्या सर्व महापुरुषांना म्हणायचं आहे. विश्वाला उरुनी भविष्य ठरुनी संग पिले जीवनाला घास हा भरुनी तनाला मारुनी कल्याण करुनी तनाला मारुनी कल्याण करुनी अरे अंधाराचा उजेड झाला हे वंदितो मी आता तुला हे वंदितो मी आता तुला हे वंदितो मी आता तुला हे वंदितो मी आता तुला
तर मायबाप हो, आधी तुमच्या गावाजवळचे तुमचे पाहुणे नाही पण तुमच्या गावाजवळचे असो, पण महाराष्ट्राचे चॅम्पियन आज कहा राजा बोस और कहा गंगू तेली अशी मोठी विभूती या स्टेजवर मला लाभली. कहा गंगू तेली और कहा राजा बोस अशी विभूती या स्टेजवर लाभली तुमच्या गावाजवळचे आदरणीय सन्माननीय शाहीर मारुतीजी मारबते, महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर, आज गुणवान आहेत शाहीर, अरे शिलवंत आहेत, गुणवंत आहेत, रूपवंत आहेत, अरे ज्ञानीवंत आहेत. आणि त्यांनी सारे वाचले पोथी पुराण आणि सारे ग्रंथ एकही सुटलं नाही, कारण तुमच्या गावाजवळचे होत ना. असं एकही ग्रंथ सुटलं नाही का त्यांच्या वाचण्यातून गेले नाही. अशी महाराष्ट्राची अशी मोठी विभूती मायबाप हो या स्टेजवर मला लाभली. शाही साहेब आले आणि शाहीर साहेबांनी इथं गणगवळण सादर केली आणि गणामध्ये प्रश्नाची मांडणी केली मायबाप हो. तर शाहीर साहेब म्हणतात, हात नाही पाय नाही मुखाने ते बोले, अरे तरी त्याच्या इशाऱ्यावर दुनिया ही चाले. अरे नवे गवळीचा तो नवे शंकराचा नाही तो मनाचा, कोण त्याचे माता पिता त्याचे नाव काय, त्या गणाचा जन्म कुठे झाला. बघा म्हटलं ना आधीच, शाहीर गुणवंत आहे, तसा एकही ग्रंथ सुटला नाही का त्यांनी वाचला नाही. आता एवढी मोठी महाराष्ट्राची विभूती मला या स्टेजवर भेटली मायबाप हो. तर शाहीर साहेब जिथं कुठं असाल आणि ज्या वस्तीमध्ये असाल लक्ष देऊ नाही का, कारण नाव घेतानीच दम लागते जी. मारुती, वा विचार करा, नाव घेतानीच दम लागते, कारण त्या मारुती आहे त्या देवळातल्या मारुतीचं तीर्थ घेतात आणि या मारुतीला पाणी पाजतात नाही का. कारण हा मारुती पाणी पिते, तो पिते का नाही, त्याचं तीर्थ तुम्ही पिता, पण हा मारुती पाणी पिते ना. म्हणून अशी महाराष्ट्राची मोठी अशी विभूती या स्टेजवर मला लाभली आणि त्यांनी त्या प्रश्नाची मांडणी केली मायबाप हो. तर शाहीर साहेब शब्दाकडे लक्ष असू द्या, माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या. आता तुम्ही म्हणता त्याचे मायबाप कोण आणि त्याचा जन्म कुठे, बरोबर. आता त्याचा जन्म डायरेक्ट जर तुम्हाला जर म्हटलं की धरती आणि आकाश, तर तुम्ही मान्य करणार, बरोबर, तुम्ही मान्य करणार नाही. पण त्याचे मायबाप ते आकाश आणि धरतीच आहेत. आता तो कसा आणि त्याचा जन्म कुठे, आता त्याचा जन्म आहे तो समुद्र, त्याचे माता पिता आहेत धरती आणि आकाश आणि त्याचा जन्मस्थान आहे तो म्हणजे समुद्र. आता हा कुठचा म्हणाल, कारण तुम्ही म्हणता त्याला हातही नाही पायही नाही तरी तो बोलते, तो मळाचा नाही, तो गवळीचा नाही, तो शंकराचा नाही. तर त्या गणाचा जन्म कुठे, त्याचा जन्म आहे समुद्र, त्याचे आई बाबा आहे आकाश आणि धरती. आणि ज्याला हातपाय नाही तो आहे शंख. त्या शंखाला हातपाय आहे का, पण त्याला तर तो बोलते, त्याला जर फुकला पण तर तो बोलते, बरोबर की नाही. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि माझं जर उत्तर खोटं असेल मायबाप हो, तर शाहीर साहेब या प्रश्नाचं उत्तर सिद्ध तुम्हाला करून देतील. माझी हार होईल, मी मान्य करीन, बरोबर. पण तो उत्तर आहे तो आहे शंख, त्याचा जन्म आहे समुद्र आणि त्याचे माता पिता आहे आकाश आणि धरती. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि ऐका समोर काय म्हणते मी, परसोडी तो ठिकाणा, गुरु परशुरामा परसोडी तो ठिकाणा. तरी तुझ्या होलीनं रुजाऊ कना कना, तरी तुझ्या होलीनं रुजाऊ कना कना. गोपी चंद गना निळा निशान बना, कवी गोपी चंद गना निळा निशान बना. अरे जया ही वाही ते फुला, हे वंदितो मी आता तुला, हे वंदितो मी आता तुला, हे
तुला